हॅलो, वेलकम टू माय न्यू ब्लॉग. आज मी आले मॅच बघायला माझ्या फ्रेंडसोबत, तृप्तीसोबत. आणि जी मॅच होती डी वाय पाटीलच्या स्टेडियममध्ये. आणि मॅचचं तिकीटसुद्धा आम्हाला भेटलं होतं. आणि गेट नंबर 7 होता आमचा, तर आम्ही तिकडे जात होतो. कॅम्पसमध्ये जस्ट एंटर केलेलं आहे आणि 7 नंबरच्या गेटकडे जातो आहे आम्ही. तर इथलं कॅम्पस खूप छान आहे. इथे आयुर्वेदाचं कॉलेज आहे डी वाय पाटीलचं. आणि कॅम्पस बघत बघत जात होतं. मध्ये पुढे खूप चालत जावं लागत होतं. फर्स्ट मॅच होती ही मुंबई वर्सेस RCBची WPL मॅच. आणि खूप एक्सायटेड होतो कारण की मी फर्स्ट टाईम मॅच बघायला जात होतो एका स्टेडियममध्ये. तर वॉक करत करत आम्ही पुढे चाललो. इथे स्टेडियमचा मॅप दिलेला होता की कोणत्या गेट कुठे आहे. फर्स्ट टाईम मॅच बघायला आली आहे. फॉर द फर्स्ट टाइम वुमन्स IPL मुंबई वर्सेस RCB. कोणाकडून आहे? IPL कोणाकडून आहे? मुंबई इंडियन्स. मुंबई इंडियन्स ऑलवेज. तर गेट नंबर 7कडे आम्ही जस्ट पोहोचलेलो. 6-7 गेट नंबरची एंट्री एकाच ठिकाणावरून होती. आतमध्ये एंटर केल्यावर खूप गर्दी बघायला भेटते आम्हाला. आणि इथे बाजूलाही सुद्धा एक ग्राउंड आहे. त्याच्यानंतर आत गेल्यावर इथे आधी त्यांनी तिकीट आमचं स्कॅन केलं. गेट नंबर 7 तुम्ही बघू शकतात. आणि मॅच होती 7:30 वाजता, पण आम्ही लवकर निघालो होतो 6 वाजताच, कारण की बाकीचे इव्हेंट्स पण होणार होते इथे. मॅचचा फर्स्ट डे असल्यामुळे काही प्रोग्राम होणार होते, जसं की काही सेलिब्रिटीज येणार होते, जसं की जॅकलिन, यो-यो हनी सिंग आणि वरुण धवनसुद्धा आलेला होता. तर इथून आम्ही आत आल्यावर इथे वरती जायला स्टेअर्स होते, जिथून वरती जायचं होतं स्टेडियमसाठी. सो आम्ही इथे वेट करत होतो काही जणांसाठी. आणि देन आम्ही वरती गेलो. तर त्याच्यानंतर जेव्हा आम्ही एंट्री केली वरती स्टेडियममध्ये, तर तेव्हा जेव्हा फर्स्ट टाईम मी एवढं मोठं स्टेडियम बघितलं, तेव्हा मी खूप छान दिसत होतं. कारण की मी फर्स्ट टाईम आलेली होती स्टेडियममध्ये मॅच बघायला. आणि बऱ्या प्रमाणात गर्दी झालेली होती, ऑलरेडी लोक येऊन बसलेले होते. सो आम्हीसुद्धा आमची सीट वगैरे शोधत होतो आणि देन इथून बघत होतो. आणि काही प्लेयर्सची अजून प्रॅक्टिस चालू होती, कारण की अजून स्टार्ट नव्हतं झालं. आणि त्यांनी प्रत्येक सीटवर ऑलमोस्ट MIचे फ्लॅग्स वगैरे दिलेले होते. RCBचे पण फ्लॅग्स होते, पण कमी दिसले. आणि स्टेडियम अख्खा भरलेला होता. खूप जास्त गर्दी होती, पण आम्हाला चांगली सीट होती आमची. आणि रात्री त्यांनी लाईट्स बंद केलेला कारण की शो होणार होता. आणि आम्ही एन्जॉय करत होतो खूप जास्त. त्याच्यानंतर आधी जॅकलिनचा डान्स झाला आणि नंतर यो-यो हनी सिंग चालले, त्यांचे खूप सॉन्ग झाले. आणि देन दिलेल्या टायमावर 7:30 वाजता ऑलमोस्ट ॲक्युरेट मॅच सुरू झाली. आणि खूप छान वाटत होतं बघताना. सो हा आमचा व्ह्यू होता आणि आम्हाला चांगलं दिसत होतं, कारण की एकदम प्रॉपर व्ह्यू दिसत होता. आणि टॉस RCBने जिंकलेला होता, तर त्यांनी पहिले बॉलिंग चूज केली. सो MIची बॅटिंग होती. अजून पण चान्सेस आहे 150 होण्याचे. 142 झाले सॉरी 18 ओव्हर 142, 4 आऊट आहे.
आणि 3 आउट झाले. काय वाटतं? व्हेरी टेन्स सिच्युएशन आहे, पण आपण एंडपर्यंत बघू काय होतं. लास्ट ओव्हर लास्ट ओव्हर बाकी आहे आणि 6 बॉल 18 रन 6 करायचे. बॉल 18. 7 आउट झाले. मुंबई जिंकली. मुंबईच्या जिंकायचे चान्सेस अजून पण आहे. लास्ट ओव्हर लास्ट 1 बॉल 1 बॉल 2 रन. ॲज युजल मुंबई आपली फर्स्ट मॅच हारलेली आहे. देवाला तुम्ही समजून घ्या व्हॉट इट मीन्स. आम्ही अजून पण खुश आहोत. मुंबई हारली आहे ॲज युजल. फर्स्ट मॅच ॲज युजल मुंबई देवाला आपली असते. हारली. देवाला असते. रिच्युअल आहे ते मुंबई इंडियन्स. हां, ते ॲज युजल नेहमीचं रिच्युअल आहे. चांगली खेळली मुंबई, सो बट आम्ही एन्जॉय केलं खूप. फर्स्ट मॅच होते स्टेडियममध्ये. तर आम्ही रूमवर चाललो परत रिटर्न. सो व्हिडिओ आवडली असेल देन नक्की लाईक करा. थँक्यू.